एवढं आवरून बसलेत, कुठं चालले तुम्ही? आम्ही चाललो आमच्या भाचीच्या लग्नाला, साखरपुड्याला. आम्ही चाललोय आमचा भाऊ अशोकरावजी फुकराळे यांच्या भाचीच्या साखरपुड्याला. आणि आता तुम्हीच सांगा आम्ही कशा दिसतोय. ही माझी मोठी बहीण आहे आणि सगळ्यांची आई येते. ती खूप चिडचिड करते. तिला जरा काढणार आहे ना, तो माझा मुलगा आहे, तोच सांगा आई चांगली दिसतो काय? आता मला सांगा, आमची बिचारी दाजींना बटनच नाही शर्टला. कसं यांचा मेकअप असा आणि दाजींचं मात्र बटनच नाही. आता कसं करणार सांगा, तुम्हीच सांगा. आणि मग म्हणणार की इकडे नातूबाई इकडे ये ना, मला मॅचिंग. ही माझी नात आहे आणि हे पाहिजे असं नेहमी मला मॅचिंग असते. ती स्कूलला जाते पण आज ती सुट्टी घेतली. आणि ही छोटी नात इकडे भेटतो तुमच्या इकडे. ही एक अजून एक इंजन अशा नावाची आमची ही एक नात आहे. ही आहे हिंदवी दारकुंडे आणि ही आहे किंजल. तर माझ्याबरोबर त्यांना मॅचिंग करायचं, आजीबरोबर मॅचिंग करायचं असं बोलल्या त्या. तर मी काय केलं, मग माझा जो कलर आहे ना याचा तो हिला. तुला आवडला का माझा ड्रेस, साडी? तुला आवडली का माझी साडी? इकडे सांग. मग मी पप्पा कशी दिसते? हा माझा ड्रेस आवड तिला. त्यांना दोघींना पण आजीचे ड्रेस आवडतात. आता त्यांची आई पाहिजे का तुम्हाला? ते बघ, ही माझी मुलगी आहे, ही माझी मुलगी किरण गरुड. तर तिने आणि तिने ह्या दोघी बोलले आजी बरोबर मॅचिंग करायचं. म्हणून आम्ही आज तिघींनी पण सेम घातले. त्यांच्या आईला थोडं वेगळं. हे पहा मेकअप अजून चालू आहे आमचा. आणि ही आहे किरण गरुड. हे असं काय त्यांना असा मेकअप वगैरे लागतो. आणि ते अजून मुलीला पण असं नटवतात. मला मॅचिंग आजीला. तर सगळ्यांनी आता साखरपुड्याला जाऊया. मी परत तिकडची पण शूटिंग तुम्हाला सगळ्यांना दाखवणार आहे. लवकर सबस्क्राईब करा म्हणजे मला लाईव्ह सगळ्यांनी सबस्क्राईब करा. थँक्यू.